सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित प्रवासवर्णन त्यांचं, आणि मी निलिमा पटवर्धन तुम्हाला सगळ्यांना सुप्रभात म्हणते आहे. तर पुढचा भाग आता आपण आजपासून सुरू करते. नव्या वर्षाचा प्रारंभ मात्र लख्ख उन्हाने झाला होता. क्रेफेल्डहून पॅरिसला येताना आम्ही अर्धा युरोप ओलांडला. सगळीकडे छान सूर्यप्रकाश होता. आदल्या रात्रीच्या जागरणाने आमचे डोळे मात्र पेंगले होते. रात्री आमची गाडी पुन्हा पॅरिस शहरात पोचली आणि यापुढे 2 महिने हे अनोळखी पॅरिस आपलं स्वागत कसं काय करते याच्या चिंतेत आम्ही आमच्या हॉटेल द ला गारमधल्या खोलीत शिरलो. आमच्या सुदैवाने इथली लँडलेडी आणि दिवसभर ओठात सिगरेटचे पेटते थोटूक चाचवणारा तिचा नवरा ही भलतीच प्रेमळ निघाली. फ्रेंच भाषेची तुलना करायची झाली तर शॅम्पेनशीच करावी लागेल. ही भाषा बाटलीतून ग्लासात ओतल्या जाणाऱ्या शॅम्पेनसारखी खळखळते, फसफसते, जिभेच्या शेंड्याशी सारखा लढिवाळपणा करीत असते. मात्र ही केवळ जिभेनं बोलायची भाषा नाही, ती डोळ्यांनी, भुवयांनी, मानेनं आणि हातापायांनी बोलायची भाषा आहे. फ्रेंच मेर्सी या शब्दाचा पॅरिसमधल्या रमणींच्या तोंडचा त्यांचा उच्चार ऐकण्यासाठी केवळ पॅरिसलाच जावं. आभार प्रदर्शनाचा हा शब्द पॅरिसमध्ये सीन नदीच्या लहरी इतक्या वेळा उच्चारला जात असेल, पण त्या शब्दाचा ताजेपणा हा सदाफुलीसारखा आहे. इंग्रजांचं थँक्यू त्या मनानं भलतंच थंड वाटायला लागतं. बाकी बॉन्जू, सिल्वुफे, पारदॉ, आर्व्हा, मॉसे, मदाम यासारखे शब्द लिहायला देवनागरी लिपीच काय, पण कोणतीही लिपी असमर्थ आहे. इंग्लिश पार्डनच्या जातीचा हा फ्रेंच पारदॉ आहे खरा, पण यातला र हा र पेक्षा खच्या जवळ जातो. पखदॉ यासारखा उच्चार होतो. त्यात पुन्हा ती मानेची हालचाल, ते विशिष्ट स्मित, ते हात हवेत फेकणं आणि खांदे उडवणं. त्यामुळे फ्रेंच भाषा शिकणं हे मला तर भरतनाट्यम शिकणे इतकं अवघड वाटलं. आणि फ्रेंच भाषा आल्याखेरीज पॅरिसमध्ये राहायचं म्हणजे चोनलेल्या नाकानं सुगंध्याच्या दुकानात बसण्यापैकी प्रकार होता. पॅरिसमध्ये सगळ्यात पाहण्यासारखं काय असेल तर ही फ्रेंच भाषा. फ्रेंच मनुष्य होय म्हणायला उय म्हणतो. नकळत सुई टोचल्यावर आपण एकदम उय म्हणू तसे. पण त्याचे नुसते एकदा हो किंवा उई असं म्हणून समाधान होत नाही. किमान पक्षी 10 वेळा ओय 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 करावं तेव्हा एकदा होय असं ठरतं. आणि 15 वेळा नू 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 केल्याशिवाय नाही हे सिद्ध होत नाही. ही फ्रेंच माणसं बोलताना इतके हातवारे का करतात कोण जाणे. आपल्याकडे गोव्याच्या कोकणीत हा आविर्भाव आहे. किती सांगू तुका सायबा होमंड म्हळ्यार असे सुरभूस जालने म्हण सांगू अशी सुरुवात करून जेव्हा जातीवंत गोमंतकीय माशाच्या दाट कालवणाचं वर्णन सुरू करतो तेव्हा त्या कोकणीला फ्रेंच भाषेचा स्वाद येतो. त्याचेही हात, भुवया, नाक, डोळे तसेच उडतात. ही फ्रेंच माणसं खूप बोलतात. ही भाषाच तशी आहे. ही माणसं आधीच भोगवादी, शब्द देखील भोगतात. इतक्या चवीनं बोलणारी माणसं मला आपल्या देशात फक्त गोव्यातच आढळली. आपल्याकडे एखादी भाषा तोंडात चणे उडवल्यासारखी बोलली जाते, तर एखाद्या भाषेची जिभेत टाईपरायटरची शाईची पट्टी ठेवून खटखट केल्यासारखी पद्धत. एखाद्या भाषेचा चंचीतून सुपारीची खांडे, चुना, तंबाखू शोधून शोधून हातात द्यावी तसा वाक्य पुरी करण्याचा नवाबी ढंग. एखादी भाषा रुजाम्यावरून चाळ बांधलेली पावलं टाकीत येते, पण फ्रेंच भाषेसारखी शब्दांची कारंजी उडवणारी भाषा नाही. इटालियन भाषा गोड खरी, अगदी जलतरंगाच्या भांड्यांसारखी वाजते. त्या भाषेला नुसताच नाद आहे. फ्रेंच भाषेला असलेली कथ्थकच्या बोलासारखी नर्तन करीत येण्याची शक्ती नाही. 2 महिने पॅरिसमध्ये राहिलो, पण या भाषेनं ओळखीचं स्मित देखील केलं नाही.
ठेंगू माणसानं उड्या मारीत दांडीवरचं धोतर ओढावं तसं माझे फ्रेंच शब्द आत्मसात करण्याचे प्रयत्न चालले होते. पण या भाषेतल्या काही शब्दांच्या स्फोटक सामर्थ्यापुढे नमून फॉर्मिदाबल म्हणून हात उडवण्यापलीकडे काही म्हटल्या काही जमलं नाही. या भाषेतले काही शब्द खरोखरीच थक्क करतात. वाला हे उद्गारवाचक अशांपैकी एक आहे. हा वाला म्हणजे वाह, छान, बरं आहे, अरेच्चा, काय म्हणता, छायला, शाब्बास, चला, सुटलो अशी असंख्य रूपं धारण करतो. फ्रेंच दुकानात 2 आण्यांची वस्तू खरेदी करायला वर आणखी 25 शब्द खर्चावे लागतात. आधी बॉन्झुमसिये दाम, मग आम्ही बॉन्झुमदाम करायचे, मग 8 सिल्वुपे, मग 10-12 उय उय उय, मग मेर्सी मसिये दाम, मग पुन्हा ती वस्तू त्रेबॉ असल्याची पावती, मग दुकानदारीणबाईंचं पुन्हा मेर्सी, मग 4 सॅक वगैरे पैशांचा हिशेब, मग पुन्हा एकदा आर्वा मदाम, आर्वा मसिये, आर्वा मदाम. हे सारं फ्रेंच सुकतं म्हटल्याखेरीज गतीच नाही. अर्थात आमचे फ्रेंच अगदी बालबोध होते. वस्तूवर बोट ठेवायचे आणि पंजाने किती पैसे अशी खूण करायची. एखाद्या वेळी दुकानात हवी ती वस्तू दिसत नसे. एकदा मला दुधाची बाटली हवी होती. मी घरून दुधाला फ्रेंचमध्ये काय म्हणतात ते घोकत गेलो होतो आणि दुकानात शिरताच त्या फ्रेंच पोरीच्या बॉन्झुमसियेच्या स्वागताने साखरेसारखा विरघळलो. दुधाला काय म्हणतात? शेवटी एका कागदावर माझ्या ड्रॉइंग मास्तरांचं स्मरण करून गाय काढली. माझे आणि ड्रॉइंगचे बालवैर. बोडस मास्तरां नेहमी म्हणायचे, पुरुषा, एक रेख सरळ ओढशील तर काय मरशील. त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण झाली. गाय काढली कसली, साक्षात गोहत्या असती. त्या पोरीच्या डोक्यात काही प्रकाश पडेना. बरं, हल्ली विजेच्या यंत्राने गाईचं दूध काढतात हे वाचलेलं. त्यामुळे दूध काढायची ॲक्शन देखील निरुपयोगी. शेवटी त्या गाईच्या आचळातून नळी काढून एका बाटलीच्या चित्रात बुडवली आणि बाटली भोवती वर्तुळ काढलं आणि ओले ओले किंवा असेच काहीतरी ओरडत त्या पोरीने दुधाची बाटली पुढे केली. त्या थंडीतही अगदी मला घाम फुटला. ते चित्र पुढे मागे पॅरिसच्या लुव्रमध्ये लागण्याचा संभव आहे, कारण ती गोमाता त्या पोरीकडेच ठेवून मी त्या दुकानातून पळालो. पुन्हा केव्हाही त्या दुकानात गेलो की तरुणी असं काही छद्मीपणाने हसायची की मी तिची जिरवण्यासाठी म्हणून 5-6 फ्रेंच वाक्य मराठीतून लिहून घेऊन तिला धडाधड म्हणून दाखवली. पण माझं अस्खलित फ्रेंच तिला कळलं नसावं. तिनं प्रत्युत्तर म्हणून एक दुधाची बाटली, एक तांदळाची पिशवी आणि एक बूट पॉलिशची डबी माझ्या पुढे ठेवून, हेच का तुला हवंय असं खुणेनं विचारलं. माझी सारी तपस्या फुकट गेली. माझ्या त्या फ्रेंच वाक्यांचा अर्थ, मी तुला 15 दिवसात खडाखड फ्रेंच बोलून दाखवलं तर तू मला काय देशील, असा होता. पहिले 8-10 दिवस अगदी खडतर गेले. एकतर पाट्या वाचता येतात असं वाटायचं, पण त्यांचा उच्चार भलताच असायचा. उद्या मराठीत आपण गोडबोले असं लिहून त्याचा उच्चार मात्र अल्बुकर्क असा करायचा ठरवला तर जो घोटाळा होईल तीच गत. रोमन लिपी तीच, पण उच्चार भलतीकडेच. युनेस्कोत माझ्या तैनातीला मादाम वेबेर नावाची एक फ्रेंच बाई होती. तिच्याबरोबर मी फ्रेंच टेलिव्हिजन आणि रेडिओ यातल्या निरनिराळ्या विभागात जात असे. वेबेर बाईला उंची म्हणजे 4.5 फूट असावी तिची. जुन्या वळणाची, अत्यंत छान अगदी इंग्रजी बोलणारी, परंतु आयुष्याची 50शी उलटली तरी इंग्लिश खाडी ओलांडून पलीकडे न गेलेली. फ्रेंच टेलिव्हिजननं आशियाई पाहुण्यांच्या मदतीला एक ऑफिस ठेवले. त्यात त्या वरच्या अधिकाऱ्याच्या जागेवर होती.
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाविषयी माझ्याहून कणभर अधिक माहिती. गीतेचं भाषांतर वाचलेलं. तुमच्या देशात कशाला उगीच हे टेलिव्हिजन नेता म्हणून एक दिवशी तिनं कळवळ्यानं मला विचारलं. अजूनही हिंदुस्थानात ऋषीमुनी वावरतायत अशी तिची समजूत होती. पौरात्य संस्कृतीविषयी या नवरा बायकोला विलक्षण ओढ होती. प्रोफेसर वेबेर अरेबिक चांगल्यापैकी जाणतात. मादाम वेबेर मला पत्ता सांगायच्या इंग्रजीत, पण पॅरिसमधल्या ठिकाणांचे उच्चार असायचे फ्रेंच. शांजेलिसे हा शब्द जसा लिहिला जातो तसा वाचला तर कुणालाही कळणार नाही. मॉन्ट पार्नासे अशा रीतीनं लिहिलेल्या शब्दाचा उच्चार मोपार्नास होतो हे आम्हाला कसं कळावं? सीते युनिव्हर्सितेतल्या शेवटच्या सीतेपुढे AIRE हे शेपूट काय मारुतीचं म्हणून आणून सोडलं होतं का असं समजायचं का आपण? ह्या फ्रेंच भाषेचा मी तर असा धसका घेतला की रस्त्यात महत्त्वाची वाक्य पुटफुटण्याच्या नादात पॅरिसच्या रस्त्यातून वाहणारे फ्रेंच यौवन पाहायला सवडच होईना. असाच आणखी काही दिवस वावरलो असतो तर पॅरिसमधल्या त्या प्रसिद्ध कुबड्यांप्रमाणे पॅरिसमधला मुका म्हणून माझी ख्याती झाली असती. शेवटी मनाचा निधडा निश्चय केला आणि ठरवलं की जोरात इंग्रजी धडकवायचं. फ्रेंच लोकांना इंग्रजी कळून देखील न कळल्यासारखं दाखवतात असा मला शोध लागला आणि त्यानंतर दुकानात धडाक्याने इंग्रजी बोलायला सुरुवात केली. मग दुकानदारीणबाई शेपटीवर पाय दिलेल्या मांजरीसारखी इकडून तिकडे धावायची आणि आजूबाजूच्या दुकानातून इंग्रजी जाणणाऱ्याला घेऊन यायची. अर्थात हा प्रयोग सर्वत्र यशस्वी होत नसे. काही ठिकाणी 10-12 फ्रेंच माणसं जमत आणि माझ्या इंग्रजीचा आपापसात अर्थ लावीत. विशेषतः 1-2दा मी रस्ता चुकलो होतो तेव्हाचा अनुभव आहे. मी एका दुकानात जाऊन इंग्रजीत पत्ता विचारू लागलो. 2 मिनिटात माझ्या भोवती मला पत्ता समजावून सांगणाऱ्यांची दाटी जमली. त्यांचे आपापसात वाद सुरू झाले. तेवढ्यात एक इंग्रजी जाणणारा म्हातारा फ्रेंचमन आला आणि त्यानं माझी सुटका केली. मंडळी, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार. पण खूप मजेशीर आहे ना? मला तर हे सगळं भाषा प्रकरण इतकं आवडलं आहे आणि ज्या शैलीमध्ये पु ल ते लिहित आहेत मला सारखं असं वाटतं की आपणही पटकन उठावं आणि युरोपची वारी करावी. फ्रेंच माणसं कशी आहेत, इथलं काय चाललेलं आहे, जर्मन, इटली सगळ्याच देशांना आपण भेटी द्याव्यात असं वाटतं आहे. खरं आहे की नाही? तर भेटूया उद्या पुढच्या भागासह. नमस्कार.